नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा वगैरे. आज तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःचं जे मोटिवेशन आहे त्याच्यावरती आपण कसं मोटिवेट राहिलं पाहिजे किंवा जी मुलं पॅनिक वगैरे आत्ता होतात त्याच्यावरती कसं नियंत्रण केलं पाहिजे. मित्रांनो, मला सांगा की एक विद्यार्थी आहे, तो कसा मोटिवेट राहिला पाहिजे किंवा आणि सर्वप्रथम मी हे सांगतो की ज्यांना फक्त वाटतं की खरंच आपल्याला लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा लाईफमध्ये काहीतरी बनायचं आहे, आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करायचं, त्यांनीच हा व्हिडिओ बघा. ज्यांना फालतूच्या कमेंट वगैरे करायच्या आहेत किंवा ज्यांना काही कमेंट निगेटिव्ह वगैरे करायच्या आहेत त्यांनी नाही बघितला तरी चालेल. बघा, मोटिवेशन म्हणजे तुम्हाला जर तुम्ही एक एक्झाम देताय आणि जर तुम्हाला वाटतं आहे की खरंच मी एक्झाम ती पास होईन आणि तरी पण तुम्ही नाही होत आणि तरी पण तुम्ही कन्सिस्टंट राहता, त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच मोटिवेशन म्हणतो. ना की तुम्ही एक व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघून तुम्ही मोटिवेट राहताय. एक व्हिडिओ बघितला, तो व्हिडिओ बघून तुम्ही काय करताय, मोटिवेट राहताय. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसाला तुमचं मोटिवेशन काय होणार आहे, जाणार आहे आणि तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. आता एक साधं सिंपल तुम्हाला उदाहरण देतो जेणेकरून तुम्हाला समजेल की मोटिवेट कसं राहायचं. रिअल लाईफ एक्झाम्पल देतो, जे रिअल लाईफ माझ्या लाईफमध्ये जे घडले ते एक्झाम्पल देतो. बघा, एक मुलगा असतो, तो मुलगा एक्झामची तयारी सुरुवात करतो. त्याला मॅथ्स माहीत नसतं, त्याला गुणाकार भागाकार येत नसतो, त्याला रिजनिंगच्या पझल वगैरे काय माहीत नसतात, त्याला इंग्लिशमध्ये -1.25 मार्क पडतात एक्झामला. म्हणजे असा एक विद्यार्थी असतो. तो विद्यार्थी जवळपास पहिली एक्झाम देतो, दुसरी देतो, तिसरी देतो, चौथी देतो, पाचवी देतो, 6वी देतो, अशा कित्येक एक्झाम तो देतो. 20वी एक्झाम देतो, 21, शेवटी तो 27 एक्झाम देतो आणि तरीही 27व्या एक्झामला पण त्याला फेल म्हणूनच दिसतं. मग त्यांनी असा विचार केला पाहिजे का की त्यांनी ह्या 27 एक्झाम दिलं तर आपण सोडलं पाहिजे. तर न सोडता तो एक आशा धरतो की नाही, मी जर एवढं केलं आहे, मी जर एकपासून काउंट करत गेलो आहे आणि एवढ्या जर मी एक्झाम दिल्यात तर मी निश्चितच कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये मला यश भेटेल किंवा मी यशस्वी होईन. म्हणून तो मुलगा 28वी पण एक्झाम देतो आणि 28वी एक्झाम तो पास होतो आणि तो स्पेशलिस्ट ऑफिसर बनतो. ही थोडीशी माझी कहाणी मी तुम्हाला सांगितली. पण जरी तुम्हाला वाटत असेल की सर स्वतःचं सांगतात किंवा हे करतात, पण मला असं वाटतं की तुम्ही निगेटिव्ह नाही झालं पाहिजे, तुम्ही नेहमी मोटिवेट राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मी हे बनवतो आहे. कारण आता मला सांगा, हे बनवत असताना तुम्हाला असं वाटतं का की सर तुम्ही हे बनवता, मग PPT वगैरे बनवायला किती मेहनत करावी लागते आणि PPT वगैरे बनवून किंवा तुम्हाला कंटेंट चांगला देऊनसुद्धा काही मुलं निगेटिव्ह कमेंट करतात, नाही ना, की तुम्ही काही हवेत वगैरे व्हिडिओ बनवता, निगेटिव्ह कमेंट करतात. मग मला सांगा, ते एका कमेंटकडे मी बघत बसलं पाहिजे का जे बाकीचे विद्यार्थी आहेत, हजारो विद्यार्थी आता आपल्यासोबत जोडलेले आहेत, मग एका कमेंटचा किंवा 1, 2, 3 काय कमेंट असतील त्याचा आपण विचार केला पाहिजे का हजारो विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे की त्यांचं भविष्य आहे किंवा त्यांना पण आपल्याला सपोर्ट करायचं आहे किंवा त्यांना मोटिवेशन द्यायचं आहे. जर आपण यशस्वी झालो तर त्यांना पण त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, आपल्याकडील काही गोष्टी असतील ते त्यांना समजतील. मग तसंच आहे मित्रांनो, ही जी मुलं आहे जी निगेटिव्ह कमेंट करणार, त्याला तुम्ही अशी एक्झाम समजा की तुम्ही ती फेल झालेली एक्झाम आहे आणि तुमच्या पुढे हजारो एक्झाम आहेत की त्या तुम्हाला क्रॅक करायच्यात किंवा त्या तुमच्या फेवरमध्ये येणार आहेत. त्यामुळं थोडंसं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. रिझल्ट येईल, रिझल्ट 2मध्ये येईल. एक तर 50-50% असेल, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या 2मध्ये रिझल्ट येईल. पण मी आशा करतो की तुमचा रिझल्ट सर्वांचा पॉझिटिव्हच यावा आणि 100% तुम्हाला यश मिळावं. जर तुम्हाला या व्हिडिओतून मित्रांनो काही भेटत असेल तर खरंच म्हणजे तुम्हाला वाटत असेल आपल्या चॅनलला फॉलो करावं किंवा म्हणजे मी आज तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही सबस्क्राईब करा वगैरे किंवा शेअर करा, लाईक करा. जर तुम्हाला वाटलं, तुमच्या मनाला वाटलं खरंच या चॅनलकडून आपल्याला काहीतरी भेटते, तरच तुम्ही ते डिसिजन घ्या तुमच्या एंडने. बाकी ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत तिथून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि ज्या पॉझिटिव्ह आहेत त्याचाच तुम्ही विचार करा. कारण जे मॅनिफेस्टेशन असतं ना मित्रांनो, ते लई कामी येतं, आहे ना. जर तुम्ही निगेटिव्ह जरी कमेंट करत असाल ना, तरी त्याच्यातून मॅनिफेस्टेशन समजतं आपल्याला की निगेटिव्ह कमेंट करणारा लाईफ म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो निगेटिव्हच विचार करतो किंवा तो निगेटिव्हच राहतो. त्यामुळं त्याचा विचार करायचा ना, फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. माझं होणारच आहे 100%. एवढं लक्षात ठेवायचं की भलेही तुम्ही 80 अटेम्प्ट 150पैकी 80 अटेम्प्ट केलेलं असावे, आता कितीही अटेम्प्ट केलेलं असेल, माझं होणार आहे एवढं डोक्यात ठेवा. कारण मीही तोच विचार डोक्यात ठेवायचो. मी किती जरी एक्झाम फेल झालो तरी माझं
होणार आहे मी 100% एक दिवस ऑफिसर, मी एक दिवस नाही तर क्लर्क, नाही तर ऑफिसर, नाही तर सरकारी जॉबला मी लागणार आहे असंच मी म्हणायचो मित्रांनो. त्यामुळं ते जे मॅनिफेस्टेशन असतं ना ते कामी येतं कुठंतरी, त्यामुळं थोडासा विचार करा. ठीक आहे, पुरेसं आहे मोटिवेशन आजच्या व्हिडिओसाठी. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.